1 गो. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि मी माझ्या कॅमेराची बॅटरी चार्ज करायची विसरलो आहे, त्यामुळे या कॅमेऱ्यात व्हिडिओ करतो. मध्ये मध्ये व्हिडिओ करीन, बाकीच्या फोनमध्ये शूट करीन. तर आत्ता आम्ही आलो जुहू बीचला, जुहूला शूट करायला. आता इथे आम्ही शूट करणार. शूट चालू झालं, मग तुम्ही बघितलं की चालू झालं आमचा हळूहळू. तर इथून आता आम्ही जाणार दादरला, दादरवरनं फोर्टला. तरी शूट काय कसं काय मध्ये मध्ये वेळ मिळाला तर मी सांगेन. का माहीत मी बॅटरी चार्ज करायची का विसरलो, जाऊ द्या आता. एनिवेज, वेलकम टू द ब्लॉग. आता जाऊ मग पुढच्या आपल्या शूटला जाऊ. चला. आधी हा शॉट तरी कसा येतोय सर असं आहे ना, फिर मग असा फिरणार. भाई नमस्कार मित्रांनो. आता आम्ही दादरला आले, दादरला शूट करते. असं काहीतरी मधल्यामध्ये शूट करावं लागतं, असं थोडा मध्ये वेळ मिळाला की मग शूट करायचं. तर आता आम्ही इथे दादरला आले, इथे मस्त लाठीकाठी वगैरे चालली. बॅकग्राऊंड असं तर भाई इथे मस्त लाठीकाठी चालले. तर आम्ही त्याचं मस्त शूट बीट केलं. त्यात आमचे 1-2 सीन होते, ते नवीन सीन स्क्रिप्टनुसार ॲड केले त्यात, आणि मग ते शूट वगैरे केले. तर भाई इथून आम्ही आता जाणार हुतात्मा चौकात, चर्चगेटला जाणार. इकडे मग आपल्याला बाकीचं जे शूट आहे ते करायचं आहे. तर आता खूप लांबचा रस्ता आहे. आता वाजले तर रात्रीचे 9 चेहराला काळा येतो काय चेर. मग सांग ना मला लव. तर भाई नमस्कार. आता रात्रीचे वाजलेत किती, 10 वाजलेत, 10:15. आणि आता आम्ही आलो आहे चर्चगेटला, हुतात्मा चौकात. तिथे शूट करायला आता आम्ही आलो आहे. तिथे आम्ही आता शूट करणार आहे. आणि भरपूर सारं शूट केल्यानंतर मग आम्ही इथे आलो. मग अशी बोलता बोलता राहून गेले की दादरमध्ये आम्ही तिथे थांबलेलो ना, तिथे लाठीकाठीचं शूट करत होतो. तर त्याचे फुटेज मागाशी तुम्ही बघितले असेल. मी मध्ये जे फुटेज टाकले ना ते तुम्ही बघितलंच असेल. तर असं सगळं आहे. हा व्हिडिओ येणार आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. हा व्हिडिओ आम्ही करतो आहे सगळं. तर आज शूट होईल, उद्या परवा मला वाटतं 2 दिवस जातील एडिटला. कारण उद्या डब पण आहे, तर 2 दिवस लागतील एडिटला. तर 2 दिवसानंतर मग अपलोड होईल. आणि आता जो उरलेला भाग आहे आमचा शूट करायचा, तो आता मी इथे या वेळेत आत्ता करीन. मला वाटतं की घरी पोचूस तर आम्हाला 11:30-12 आरामात वाजतील, किंवा इथून निघायला 11:30-12 वाजतील. सो लेट्स सी, आता बघूया कसं काही शूट होतं ते भेटू. भाई आम्ही आता आलो सगळे जेवायला. हा तेजस दादा, तुम्ही जाऊ दे. तर इथे आम्ही आता खायला आलो मस्त. आता परोटा, चिकन मसाला आणि असं भरपूर काय खाणार आहे. मम्मीने सांगितलं खाताना बोलायचं नाही. आता रात्रीचे वाजले तर 11:15 आणि इथे आमचं बॅकग्राऊंडला अजून पण भाई शूट चालू आहे. आणि आय होप शूट लवकर संपेल. हालत असली खराब झाली, डोळे हे जे काही काळे बिळे पडलेत. आज ॲजच एवढं ब्लॉगवर मला बोलता नाही आलं आहे, कारण मला असं वाटतं की शूट करतो आहे, जिथे काम करतो आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. सॉरी ते करतो. आता इथून झालं की मग मस्त निवांत बोलू. मग घरी जाऊन कॅमेरा पण चार्ज करेल. तर भाई फायनली आपला कॅमेरा थोडा मी चार्ज केला आहे. आणि जस्ट आता घरी आलो, फ्रेश झालो, डेटा कॉपीला लावला आहे. वाजलेत आत्ता किती मित्रांनो, 1:45-2 ऑलमोस्ट, 2ला 10 कमी आहेत. तर आता डेटा कॉपी लावला आहे. त्यानंतर जे आम्ही आज सगळं कॅमेरा वगैरे इक्विपमेंट रेंट केलेले, त्या सगळ्या गोष्टी परत जाऊन द्यायच्या आहेत. मला असं वाटतं की भाई हेच असतं, जे फिल्म मेकर असेल त्यांना कळले की रेंटवरनं सामान घेतल्यावरती वेळेत द्यायचं असतं, नाहीतर मग त्याचं भाडं डबल होतं. मग ते लोक थोडं ॲडजस्ट करतात रेंटवाले पण, की 1-2 तास इकडे तिकडे थोडं चालतं, पण त्याच्या पलीकडे नाही चालत. सो आहे ते पाठी थांबला आहे. मी डेटा कॉपीला लावला आहे, कारण कार्ड पण त्यांचंच आम्ही यूज केलेलं. आज आम्ही असं करत नाही स्वतःसाठी, पण आज राहून गेलं ते कार्ड त्यांचं यूज केलं. सो तो आता डेटा कॉपी करून त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत. आज असं ब्लॉग कॅमेरा नव्हता हातात, तर असं जरा विचित्र वाटत होतं मला. म्हणजे नेहमी कसं ब्लॉग कॅमेरा हातात असतो, आपला कॅमेरा काढला, फ्रंट फ्लिप ओपन केला आणि बडबडायला लागलो. सोपं असतं. ते फोनमध्ये घ्या, परत तो फोनचा स्टोरेजची IMEI 1 होते माझ्या पूर्ण, परत त्या 5Dमध्ये काय कसं आज ब्लॉग केला माझंच मला कळत नाही. पण हे आपला स्वतःचा कॅमेरा असेल भाई, एकदम असा काढला, बोललो, संपला विषय.
असं सगळं आहे. खूप खूप झोप आली, खूप दमलो आहे भाई आज. मला वाटतं आमची बॉडी एक्झॉस्ट झाली. बीचवरच असताना ना आम्ही एक्झॉस्ट झालेलो. तिथून बीचवरनं मग दादरला गेलो, पार्कात शूट केलं. मग पार्कातनं आम्ही परत पुढे हुतात्मा चौकात गेलो. जबरदस्त म्हणजे चर्चगेटवरनं परत रात्री मला वाटतं 11:30-12ला जेवलो आम्ही. आणि मग त्यानंतर आत्ता इथे आलो आहे परत अंधेरीला मरोळा. डेंजरस काम झालं. आता परत गोरेगावला जावा, सामान द्या. भाई ओ भाई, कसं वाटतंय? कसं वाटतंय? मजा येते की नाही? आता यूज टू झाला ना एकदम या गोष्टींना. खरंच जे लोक करतात ना फिल्म मेकिंग, काही शूट वेडिंग असू दे, काही असू दे, फिल्म मेकिंग असू दे, काही करतात भाई, त्यांना हे हाल माहिती आहेत. रेंटवरचं सामान घेतल्यावर काय कसं फटाफट नेऊन द्या, त्याच रात्री सगळं काशी करा त्यांची. जाऊ दे. तर बघू आता ब्लॉग पण एडिट करायचा आहे, ब्लॉग अपलोड करायचा आहे, परत सकाळी पण जायचं आहे यार. चला आता डेटा कॉपी लावला आहे, बघतो तो झाला की मग आम्ही निघू इथून. मग तेव्हा डायरेक्ट बोलू. जाऊ दे जेवढे जेवढे वाजले असतील. आता आम्ही आलो आहे कॅमेरे झाले इकडे आणि आम्ही 3 वाजले आम्ही वरती गेलो आहे कॅमेरा द्यायला भाई. आणि काय माहीत का माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी परत लो झाली. मी घरी जाऊन चार्ज केलेला पण परत एकदा लो झाली बाई बॅटरी. तर इथे आम्ही आलो त्या कॅमेरा द्यायला. भाऊ आपल्या गेल्यावरती. तुझं काय आहे मग? तू कशाला आला? हां असंच जा ना घरी. कशाला आला? सोडा मग जाताना मला. हां सोडा जाताना आम्ही हायवर सोडून तुझं आलं चालत जा भावा. मी हायवेच्या इथंच राहतो. हां मग जा चालत जा बाहेर. तर काय माहीत आता घरी जाऊन कसं काय ब्लॉग एडिट करणार, काय करणार. आज काय झालं माहिती आहे काय? आम्ही ना शिवाजी पार्क